छान मीठ आणि हळदचं मॅरिनेशन करून झालेलं आहे. आता आपण याच्या रसासाठी वाटण करूया. वाटणसाठी साहित्य: कांदा घेतलेला उभा चिरलेला, ओलं खोबरं, कोथिंबीर, अद्रक, मिरची, लसूण आणि 2 टोमॅटो घेतलेले. ह्याचं आपण मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेऊया. आपलं वाटण रेडी आहे. आता आपण कालवण बनवायला घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. याच्यामध्ये जिरं टाकते. जिरं तडतडलं की 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर. मसाला चांगला फ्राय झाला की ह्याच्यामध्ये आपण वाटण ॲड करूया. मिक्स करून घेऊया आणि वाटणला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया. तर आपण चेक करूया आता मसाला. बघू शकता तुम्ही मसाला छान फ्राय झालेला आहे आणि त्याला तेलही मस्त सुटलेलं आहे. थोडं छान फ्राय झाला मसाला. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. मला किती थिक हवं त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आता आपल्याला कालवणाला उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. कालवणाला छान आपली उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ आणि आपले कोकम ॲड करूया. कोकम आणि 1 चमचा मीठ ॲड करते. मीठाचं प्रमाण थोडं लक्ष असू द्या, कारण अगोदर आपण बोंबीलला पण फ्राय करताना मॅरिनेशन करताना मीठ लावलेलं आहे. एक उकळी आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपले मॅरिनेट केलेले बोंबील ॲड करूया. आणि बोंबील आपल्याला जास्त उकळून नाही घ्यायचे, फक्त एक उकळी येईपर्यंतच हे करा आणि गॅस बंद करून टाका. एक उकळी आलेली आहे, मी गॅस बंद करते. आपली बोंबीलचा रस्सा रेडी आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. छान कोथिंबीरीने गार्निश केलं. बोंबीलचा रस्सा रेडी आहे. आपला बोंबीलचा रस्सा रेडी आहे. तुम्ही रस्स्याला भाकरीसोबत ट्राय करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.